हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं, आपण हम्पीमध्ये पोचलो आहोत, गाडी पार्किंगला लावली आणि आपल्याला आता रूममध्ये जाऊन तयार व्हायचं आहे. तर आम्ही छान मस्तपैकी आता तयार झालो आहेत आणि आपण आता निघणार आहोत. तर कुठे जाणार आहोत तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे दिसेलच. तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर हे बघा, हे छान मस्त हॉटेल होतं आमचं आणि छान रांगोळी वगैरे काढलेली बाहेर, हॉटेलच्या बाहेर. तर छान वाटलं मस्त. आणि हा निसर्ग आता पुढे पुढे तुम्हाला दिसणारच आहे. आपला छान छान निसर्ग, खूप मज्जा येणार आहे. तर व्हिडिओ नक्की बघा. आणि आजूबाजूला पण भरपूर असं काम वगैरे चालू होतं. तर चला, गणपती बाप्पा मोरया. तर बघा, आपण ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो तिथून हम्पी हे 3 किलोमीटरवरती होतं. तर आता आपण तिथे निघालो आहोत. तर आपल्याला तिथे गेल्यानंतर विरूपक्ष मंदिर पहिलं लागणार आहे. तर आपल्याला तिकडे दर्शन करायचं आहे. हे शंकर भगवानांना समर्पित आहे. तर मी पुढे सांगणार आहे तुम्हाला थोडीफार माहिती जी मला माहिती आहे. तर नक्की व्हिडिओ बघा. तर आपल्याला आता पुढे जायचं आहे. तर चला. तर बघा, आता आपण निघालो आहोत, पण आपल्याला अगोदर नाश्ता करायला थांबायचं आहे. कारण 3 किलोमीटर आहे आणि पुढे जाऊन आपण कुठे काय जाणार आहोत हे आपल्याला काहीच माहिती नसणार. तर त्याच्यामुळे आपल्याला मस्तपैकी आता नाश्ता करायचा आहे आणि पुढे निघायचं आहे. तर नाश्त्याला आपल्याला मस्तपैकी डोसा, इडली, मेंदूवडा, काय पुरी भाजी वगैरे जे काय तुम्हाला पाहिजे ते मिळून जाईल. आणि खरंच चवीला इतकं अप्रतिम, सुंदर, काय सांगू मी तुम्हाला. मस्तच पोट भरून आम्ही खायचो. अगदी दुपारपर्यंत खायची काहीच गरज नाही. फक्त एवढंच करा, आपल्याबरोबर पाण्याच्या बाटल्या ठेवा. तर बघा, इकडे ह्यांनी पुरी भाजी मागवलेली आणि मी छान मस्तपैकी डोसा मागवलेला. वेगळं वेगळं सगळ्यांनी मागवलं आणि मस्त चहा पियालो. आणि खरंच आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली. तर आता सुरुवात केल्या केल्या किती छान मंदिर बघा ना. सगळे देव अगदी ह्या मंदिरावरती उतरून बसलेत. जसं काय खूप छान दर्शन झालं आम्हाला. सुरुवातच इकडून झाली आहे. तर पुढे निसर्ग किती सुंदर असेल हे तुम्हाला ह्याच्यावरून समजलंच असेल. तर चला पुढे बघूया आपण काय काय दिसतंय आपल्याला. बरं, आता आपण हम्पीमध्ये चाललो आहे, हम्पीमध्ये आलो आहोत. हम्पी फिरायचं आहे. पण नक्की हम्पी म्हणजे काय? तर हम्पी म्हणजे एक ऐतिहासिक ठिकाण आहे ते. आणि ज्या लोकांना असं मंदिर वगैरे फिरायला वगैरे आवडतं त्या लोकांसाठी खूप छान इकडे हम्पीला बघण्यासारखं आहे. आणि अगदी तिथे गेल्यानंतर ती वाईब एक असते, खूप छान वाटतं, भारीच वाटतं आहे. आणि ॲक्च्युली ते तुम्ही तिकडे गेल्यानंतरच ते तुम्हाला अनुभव येणार. तो अनुभव घेऊ शकता तुम्ही त्या गोष्टीचा. आणि खरंच छान आहे. हम्पी हे कर्नाटकमध्ये येतं. बेळगाववरून आपण जाऊ शकतो. म्हणजे आपण बघितलं ना, कोल्हापूर, तुळजापूर, अक्कलकोट हे सगळं करून आम्ही असं पुढे आता आलो आहे हम्पीला. तर बघा किती छान आहे ना, निसर्ग खूप छान वाटतोय. पुढे पुढे खरंच छान दिसणार आहे. आणि बघा, जागोजागी हे असे मोठे मोठे डोंगर वगैरे. आणि हे बघा, हे मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. आपल्याला विरूपक्ष मंदिरात चाललो आहे आपण. तर आता आपण त्या ठिकाणावरती आलो आहोत. तर चला पुढे दर्शन करूया. नमस्कार मंडळी. तर आता आपण चाललो आहे मंदिरामध्ये. तर चला तुम्हाला मी मंदिर दाखवते आता. छान आहे, खूप छान आहे, सुंदर आहे जागा. तर चला, बघतच राहा व्हिडिओ. आवडले तर नक्की कमेंट्स करा, लाईक करा आणि शेअर करा. बाय, परत भेटूया. तर बघा, मंदिराच्या बाहेरचा हा परिसर आहे, हा नजारा आहे. तर इकडे छान छान असं काय काय विकायला बसतात, तसे ते लोक पण बसले होते. आणि इथून आता आपल्याला आतमध्ये मंदिरात जायचं आहे. तर चला.
बघा समोर आपल्याला किती छान मंदिर दिसतंय ना. बाप रे, मी तुम्हाला इकडे बोलून दाखवते आहे, पण जेव्हा आम्ही तिथे गेलो तेव्हा ते बघण्यासारखं होतं. अगदी सुंदर, मन इतकं भरून गेलेलं ना की बाप रे, असं वाटत होतं की हे कसं बनवलं असेल आणि हे काय केलं असेल. खरंच इतकं छान, मस्तच, खरंच खूप छान वाटत होतं. तर मी नक्कीच म्हणून तुम्हाला हे सगळं दाखवते आहे, तर नक्की तुम्ही बघा. आणि बघा परिसर, हा नजारा किती छान दिसत आहे. ढग, एवढं मोठं ते शिखर आहे, खूप छान वाटत होतं. बघा हे बघा, हे आजूबाजूला जे आहे ना, हे सगळं बाजार भरायचा तिकडे, पण हे आपलं सगळं हे तोडून, म्हणजे मुघल लोकांनी सगळं तोडून टाकलं आहे. तर बघा, आम्ही तिकडे चप्पल स्टँड होतं, तिथे चप्पल काढली आणि आता पुढे मंदिरामध्ये एंट्री करणार आहोत. तर चला. विरूपक्ष मंदिर हे दक्षिण भारतात कर्नाटक हम्पीमध्ये आहे. विरूपक्ष मंदिर हे 7व्या सदीमधलं आहे. तर विरूपक्ष मंदिराबद्दल मी थोडीफार तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर चला. विरूपक्ष मंदिर हे भगवान शिव शंकराला समर्पित आहे. असं मानलं जातं की इथेच भगवान शिव आणि पार्वती यांचा विवाह झाला होता. विरूपक्ष मंदिर विजयनगर साम्राज्याच्या प्रौढ देवराय राजाचा सरदार लखन दंडेशा यांनी बांधले होते. विजयनगर राज्याची राजधानी असलेले हम्पी शहर तुंगभद्रा नदीच्या काठी बसलेले आहे. मंदिराबाबत अशी कथा आहे की देवी पार्वती इथे जन्माला आली होती. तिचे नाव पंपा. हम्पी हे पंपा या नावाचाच अपभ्रंश आहे. पंपा देवीला शिवाशी लग्न करायचे होते, परंतु महादेव आपल्या तपस्येत मग्न होते. त्यांना प्रसन्न करण्यासाठी देवी पंपा तुंगभद्रा नदीच्या पलीकडे तीरावरती तपश्चर्याला बसली होती. पंपा देवीने ज्या तटावर तपस्या केली त्या तटाला पंपा सरोवर असं म्हणतात. भगवान शिवाला जेव्हा देवी पार्वती तिच्या कठोर तपस्येबद्दल समजले तेव्हा भगवान शिव प्रसन्न झाले आणि याच ठिकाणी शिव पार्वतीचा विवाह पार पडला. तो विवाह ज्या ठिकाणी पार पडला त्याच ठिकाणी हे विरूपक्ष मंदिर बांधण्यात आले आहे. कशी वाटली तुम्हाला मी जी माहिती थोडीफार तुम्हाला सांगितली? जर आवडली असेल तर नक्की लाईक करा. तर बघा, इथून आता मंदिर जवळ आलं आहे आणि आम्ही आता इथे लाईनीत उभे आहोत. इथे लाईन लागली होती, गर्दी होती पण ठीक होती, नॉर्मल होती, एवढी मोठी गर्दी नव्हती. आणि हा एवढा आजूबाजूचा परिसर होता त्यामुळे असं काहीच वाटलं नाही की गर्दी वगैरे आहे म्हणून. पण माणसं भरपूर सारी होती आणि आतला परिसर खूप छान होता, मस्त होता. मी तुम्हाला दाखवलं. आतमध्ये आपण आलो तरी पण तो आतला परिसर किती छान मोठा, भव्य मोठा दिसत होता. आणि हे बघा, आता आपण आतमध्ये आलो आहोत मंदिराच्या. तर मंदिराच्या आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे म्हणून मी आतला व्हिडिओ नाही काढला. तर चला, मी दर्शन करून येते, मग पुढे आपण भेटू. तर आता आम्ही छान मस्त दर्शन केलं आणि बाहेर आलो आहोत. तर खूप छान दर्शन झालं आमचं शिवशंकराचं आणि खूप प्रसन्न वाटलं, खूप बरं वाटलं, मन भरून आणलं त्यांना बघून पण. आणि हा मंदिराच्या आजूबाजूचाच परिसर आहे, म्हणजे मंदिराच्या आतलंच आहे. अजून आपण मंदिराच्या बाहेर नाही गेलो आहे, हे सगळं आतलाच परिसर आहे. तर बघा किती छान वाटतंय ना. तर विचार करा, जर तुम्ही तिथे स्वतः गेलात तर किती छान वाईब येईल तुम्हाला आणि किती छान वाटेल. तर नक्की तुम्ही पण एकदा जाऊन दर्शन करून घ्या.
आम्ही आजूबाजूचा परिसर फिरत होतो. तर फिरता फिरता हे बघा इथे वरती गेलो. तर इथे वरती असं बघून वगैरे आलो आणि परत रिटर्न आलो तो एक छोटासा दरवाजा दिसला आम्हाला. तर मी म्हटलं की इकडे काय आहे. तर हे पुढे गेले आणि बघितलं दरवाजा खोलून, तर दरवाजा उघडा होता. जेव्हा आम्ही वरती गेलो तेव्हा काय नजारा दिसला हो, तुम्हाला हा पुढे दिसेलच. तर चला आता पुढचा तुम्ही नजारा नक्की बघून घ्या. हा मंदिराच्या पाठून रस्ता येतो दर्शन झाल्यावरून शंकर भगवानचं या साईडनी. तर बहुतेक जण इथे येतात, बघतात, काय नाही एवढंच असं बघतात खाली आणि निघून जातात. पण मेन गोष्ट इथे आहे जे बघण्यासारखं आहे. वरती आल्यावर जे खालचं जे मंदिर आहे, हे मंदिरचं प्रत्येक शिखर आहे वरती आणि एवढं भव्य बांधलं आहे ना, हे भरपूर पुष्कळ आणि खूप छान. म्हणजे तुम्ही एक वेगळीच फील येते, वेगळीच फिलिंग करू शकतात. शांत आणि मेन आपल्याशिवाय इथे कोणच नाहीये, कारण की कोण वर येतच नाही. हे जे शिखर आहे ना, याच्या खाली ते शंकर भगवानचं मंदिर आहे, जी त्यांची शिवलिंग जी आहे ते याच्या खालीच आहे. जे आपण पाहतोय बरोबर याच्या खाली येते इथे. आणि हा तुम्ही नजारा बघायचा. एकदम आजूबाजूला क्लायमेट. बघू शकता तुम्ही, म्हणजे इथे केवढं एकदम छान आणि डोळ्यांना सुख देणं असं हे दृश्य आहे. आणि हे आहेत हे अंकिता, दुर्वेश, स्वरा. हे बघा मंडळी, तुम्ही इथून आत येतात असे दर्शनाला या रांगेतून. मग असं या रांगेतून तुम्ही इथून आत आल्यावर इथे येतात. असे इथून आल्यावर असे इथे सरळ जातात शिवलिंगाजवळ दर्शनाला. आणि हेच त्याचं शिखर आहे, याच्या खाली शिवलिंग आहे. इथून येत आहे दर्शनाला, इथून रांग आहे. पण एक लक्षात ठेवा, इथे वरती चालताना सांभाळून चालायचं आहे. दुर्घटना काही होऊ शकते. स्लोप आहे, वर खाली जरा झाला आहे. तुम्हाला मी थोडा पुढे अजून घेऊन जातोय दाखवायला ऑन पब्लिक डिमांड. हे बघा, हे एंट्रन्स आहे. इथून तुम्ही आत येत आहेत समोरून, जे तुम्हाला हे पुढचं शिखर मोठं वालं ते दिसतं समोरून. इथून आत येत आहेत. मग इथून अशी रांग लावून असे येणार, इथून असं आतमध्ये आणि असं जाऊन मग ते समोर जे शिखर दिसते तिथे दर्शन घ्या.
बघितलात कसा वाटला नजारा? आवडला ना तुम्हाला? म्हणून म्हटलं की व्हिडिओ नक्की बघा, पुढे मजा येणार आहे, खूप छान छान दाखवणार आहे मी तुम्हाला. तर आम्ही पण छान मस्त फोटो काढले आणि व्हिडिओ काढले आणि तुम्हाला सांगू वरती कोणीच नव्हतं, आमच्याशिवाय वरती कोणीच नव्हतं. तर खूप बरं वाटलं. सगळे शिखर होते वरती, शिखरांवरती आम्ही छान छान फोटो काढले, आजूबाजूचा परिसर बघितला, आजूबाजूचा निसर्ग बघितला आणि तुम्हाला पण ते सगळं दाखवलं. तर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा, कमेंट्स करा आणि कसा वाटला तुम्हाला नजारा हे मला नक्की सांगा. तर चला आता आपण पुढे जाऊया. तर बघा आम्ही इकडे बाहेर आलो आहोत आणि बाहेर आल्यानंतर एवढी छान मोठी तलाव आहे, हे छान मोठं आहे आणि अगदी हे बघा छोटे छोटे मंदिर आहेत आजूबाजूला. तर तिथे छान आम्ही बसलो. शिवभगवानची पिंड आहे इकडे. तर नमस्कार केला, तुम्ही पण नमस्कार करून घ्या आणि हे सगळं दृश्य आम्ही आजूबाजूचं बघत होतो. तर चला तुम्ही पण बघा. हे जे लिहिलेलं आहे वास्तुकलामध्ये आणि त्यांच्या लिपीत लिहिलेलं आहे, हे ॲक्च्युली विजयनगरी जेव्हा ते राजा कृष्णदेवराय होते त्यांच्या आजोबांनी स्थापित केली होती. तर त्या काळाप्रमाणे हिशोबाने त्या काळाच्या भाषेमध्ये लिहिलेलं आहे. पण हे नाव वाचू शकतो, पुन्हा समजू शकतो, पण एक दाखवण्याचं काम केलं आहे दर्शकांना. आणि सेम दुसऱ्या साईडला पण असंच आहे, ते इथे पण त्यांनी तसंच लिहिलेलं आहे. पण हे पण आपण वाचू शकत नाही. पण पुढच्या भागात तुम्हाला याचा फोटो दाखवू आपण केलं आहे, जे हिंदी ट्रान्सलेशन केले आणि त्या साईडला होतं ते तुम्हाला व्लॉगमध्ये आम्ही दाखवू. तर बघा हा मंदिरातला आतला परिसर, हे तलाव आणि हा सुंदर निसर्गरम्य अद्भुत नजारा खूप बरं वाटलं हो. आणि मंदिराच्या आतमध्ये पण छान छान छोटी छोटी मंदिरं आहेत आणि अगदी बघितलात ना तुम्ही त्याचे शिखर पण आपल्याला दिसलेत. तर इतकं छान सुंदर असं मंदिर आहे हे. खूप बरं वाटलं आम्हाला येऊन आणि आम्ही इकडे आलो, आमचे इकडे पाय लागले म्हणजे आमचं भाग्यच हो. खरंच खूप छान वाटलं. हे बघा हे पण मंदिरामधलंच आहे, हे खूप जुनं आहे, प्राचीन आहे, सगळं कोरीव काम केलं आहे ह्या दगडावरती. तर मी हे पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि जी मला थोडीफार माहिती होती तर ती पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओमधून. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट्स करा आणि असेच माझे पुढचे व्हिडिओ बघत राहा. तर आता आम्ही बाहेर येऊन आपला बाहेरचा परतीचा प्रवास आता आम्ही चालू केला आहे. तर चला आता आपण इथून पुढे कुठे जाणार आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. तर व्हिडिओ नक्की बघा आणि तुमचं हे प्रेम असंच राहू द्या. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि सर्वांना थँक्यू.